हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल माय रेसिपीज. तर आजची रेसिपी आहे उपवासाची चकली. जर तुम्ही अजून मला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग बघूयात रेसिपी. तर इथे मी 2 चमचे तेल घेतले, त्यात 1 चमचा जिरे छान परतून झाले की त्यात 2-3 हिरवी मिरच्या आणि कोथिंबीरचं पेस्ट हे छान परतून घेऊयात. हे छान परतून झाले की त्यात 2 कप पाणी घालूयात. पाणी उकळू लागलं की त्यात 1 कप भगरचं पीठ घालूयात. हे अशा प्रकारे ढवळतच पीठ घालायचं. अर्धा कप साबुदाण्याचं पीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जर हे पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर वरून अजून पाणी घालू शकतात. पीठ व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यात अर्धा चमचा जिरे पावडर घालूयात. 1-2 मिनिटासाठी हे झाकण ठेवून शिजवून घेऊयात. इथे 1-2 मिनिट शिजवून झालेलं आहे. हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे शिजलेलं पीठ एका परातीत काढून घ्यावे. पीठ परातीत काढले की ते व्यवस्थित मळून घेऊयात, ज्यामुळे चकली करताना तुटणार नाहीत आणि चकल्या छान बनतील. तर इथे पीठ छान मळून झालेलं आहे. मळलेलं पीठ चकलीच्या मशीनमध्ये टाकून चकल्या पाडून घेऊयात. इथे मी परातीला तेल लावून घेतले. आता यावर चकली बनवून घेऊयात. तर अशा प्रकारे सगळी चकली मी बनवून घेतलेली आहेत. आता हे गरम तेलामध्ये तळून घेऊयात. एक चकली गरम तेलात सोडून सोनेरी रंग होईपर्यंत तळून घेऊयात. इथे चकली 2-3 मिनिट मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंग होईपर्यंत तळून घेतलेले आहे. हे प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर अशा प्रकारे उपवासाची कुरकुरीत चकली तयार आहे. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.